हॅलो, नमस्कार सर्वांना. मी आशा तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत करते अजून एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे मकर संक्रांत, तर आपल्याला पुरणपोळ्या बनवायच्या आहेत. त्याच्यासाठी मी इथे 2.5 वाटी हरभरा डाळ, चणा डाळ घेतलेली आहे. हे प्रमाण का घ्यायचं आहे प्रमाणात, कारण की आपल्याला तेवढ्याच प्रमाणात गूळ खिसून घ्यायचा आहे. म्हणून तिथं डाळ पण आपल्याला मोजून घ्यायचा आहे मापून, आणि त्याच्यात तेवढंच आपल्याला गूळ पण मोजून मापून घ्यायचं आहे. इथं मी 2.5 वाटी हरभरा डाळ पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे. धुवून स्वच्छ त्याला मी कुकरमध्ये लावणार आहे. कुकरमध्ये लावताना पाणी टाकल्यानंतर थोडंसं वरून तेल सोडायचं, कारण की डाळ चांगली शिजली जाते. इथं मी चण्याची डाळ लावल्यानंतर कुकरला 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. डाळ मस्तपैकी छान शिजलेली आहे, मऊ. इथं बघा कुकरची शिट्टी दाखवते तुम्हाला. कुकरची 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर डाळ चांगली मऊ शिजल्यानंतर ती एका पातेल्यात ट्रान्सफर करून घ्यायची आहे. त्याच्या पातेल्यात ट्रान्सफर करून घेतल्यानंतर त्यातलं पाणी काढायचं आहे आपल्याला. पाणी काढून झाल्यानंतर मग ते आपल्याला डाळ चटका द्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये गूळ घालून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. इथं जास्त वेळ चटका द्यायलाच लागतो. गूळ घालून शिजवल्यानंतर पुरण आपलं पातळ होतं, पण घाबरू नका. सुरुवातीला ते पातळच होतं, नंतर ते हळूहळू गॅसवर घट्ट होत जातं, पण त्याला सारखं हलवत राहावं लागतं, फिरवत राहावं लागतं. वर गेल्यात पतंग पतंग. हे बघा, मी गूळ घातल्यानंतर माझं पण पुरण पातळ झालेलं आहे, पण घाबरायचं काही ते कारण नाही. कारण सुरुवातीला गूळ डाळीमध्ये घातल्यानंतर त्याला पाणी सुटतं, नंतर ते पाणी आटतं. पण सतत चमच्याच्या साहाय्याने त्याला हलवत राहावं लागतं, कारण की ते बुडाला लागण्याची शक्यता असते आणि करपल्याचा वास येतो त्याच्यामध्ये. म्हणून आपल्याला सतत चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे, जोपर्यंत आपलं पुरण घट्ट होत नाही तोपर्यंत. हे पहा, माझं पुरण एकदम घट्ट होत चाललेलं आहे. तेच तुम्हाला दाखवत आहे सारखं मी, की हळूहळू पुरण घट्ट होत आहे. पुरण घट्ट झाल्यानंतर ते बाजूला काढायचं आहे व पुरणाच्या चाळणीने त्याला चांगलं गरगळ घ्यायचं आहे. ग्लासच्या किंवा वाटीच्या सहाय्याने त्याला त्या चाळणीतून काढून घ्यायचं आहे. छान मऊसूत पिठासारखं असं पुरण होतं.
माझं पुरण बघा किती मस्त पडत आहे, घासलं गेलेलं आहे, मऊ पिठासारखं मऊ लुसलुशीत झालेलं आहे, छान एकदम घट्ट. याच्या पोळ्या खूप छान होतात. आता इथं मी पोळ्या करण्यासाठी कणिक मळून घेते आहे. त्याची कणिक चाळणीने चाळून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, चिमटभर हळद आणि पाण्याच्या साहाय्याने चांगलं मळून घ्यायचं घट्ट आधी सुरुवातीला. नंतर मग जेव्हा आपल्याला पोळ्या करायच्या तेव्हा त्याला पाणी तेल घालून मग आपल्याला ते व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे. कणिक आपल्याला इथं एक तास रेस्ट केल्यानंतर आपल्याला आता पोळ्या करायच्या आहेत, म्हणून मी इथे कणिक मळत आहे. परत एकदा पाणी आणि तेल लावून मऊ मळून घेत आहे. कणिक मळून झाल्यानंतर मी ती एका डब्यात ट्रान्सफर केलेली आहे. आता आपल्याला इथे पोळ्या लाटायच्या आहेत, तर पोळ्या मी एका कॉटनच्या कपड्यावर लाटते. पोळ्याचा आणि चपातीचा माझा कपडा वेगळा आहे, त्याच्यावरच मी पोळ्या लाटते. सुरुवातीला मी खाली पेपर आतरलेला आहे, त्या पेपरावर मग मी तो कपडा ठेवलेला आहे व त्या कपड्यावर मी पोळ्या करणार आहे. बघा मी किती छान प्रकारे पोळ्या करते. खरंच या प्रकारे पोळ्या केल्यास खूप छान मऊ लुसलुशीत पोळ्या होतात आणि फुगून टम्मसुद्धा होतात. खायला पण मऊ छान लागते आणि तोंडात घातल्यास विरघळतात. अशा प्रकारे पोळ्या केल्यास बघा माझ्या पण पोळ्या किती फुगून टम्म झालेल्या आहेत, ते तुम्हाला दिसतच आहे. पाण्याने दिलाले ते नाही आणि आज जरा तापलं बी नाही ते व्यवस्थित. मी इथे पोळ्यांना हातानेच तेल लावत होते, कारण की मला हाताने तेल लावायची सवय असल्यामुळे मी हातानेच पोळ्यांना चपात्यांना तेल लावते. मी इथे 8 ते 9 पोळ्या करून घेतल्या, पण सर्व पोळ्या एकदम मस्त फुगलेल्या होत्या, टम्म झालेल्या होत्या फुगून मस्त. पण मला कॅमेरा एका हाताने पकडून एका हाताने पलटता येत नव्हत्या, म्हणून ते वाकड्या तिकड्या होत होत्या. इथे एक आपली गोष्ट विसरली बरं का. पुरण वाटताना आपल्याला त्याच्यामध्ये वेलदोडे, सुंठ किंवा जायफळ या तिन्हीपैकी कोणताही एक पदार्थ टाकायचा आहे. त्याच्यामुळे छान चव येते आणि सुगंधही छान येतो पोळ्यांचा. तर या सगळ्यांनी गरमागरम पोळ्या खायला, पोळी दूध खायला मस्त मऊसूद पोळ्या झालेल्या आहेत. बघताना मला एका हाताने कॅमेरा पकडून एका हाताने पोळ्या पलटण्यास येत नव्हत्या, म्हणून पोळ्या फाटत होत्या. फुगल्यानंतर ते पलटी करायला लागले. शेवटपर्यंत बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहा. या गरमागरम पोळ्या खायला. परत एकदा म्हणते तुम्हाला, परत म्हणू नका की विचारलं सुद्धा नाही पोळ्या खायला.